बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलंय। एकीकडे विलास घुले यांच्या कुटुंबियांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 12 दिवसापासून उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आता याच प्रकरणावरून आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी 21 ऑगस्टला बीडमध्ये विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री उपोषणस्थळी भेट दिली। लक्ष्मण हाके यांनी विलास घुले यांचे बंधू रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली। हत्या प्रकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा केली, तसंच उपोषणस्थळी उपस्थित नागरिकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली। विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच आवाज उठवणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय। आरोपींवर कारवाई होईपर्यंत आपण कुटुंबियाच्या पाठीशी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। दरम्यान या प्रकरणावरून आता बीडमध्ये मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली। केज येथील विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, तसंच खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना देखील अटक करावी, या मागणीसाठी 21 ऑगस्टला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाच्या नियोजनासाठी बीडमध्ये समाज बांधवांची व्यापक बैठक घेण्यात आली। या बैठकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। विलास घुलेचा खून होणार 53-54 दिवस झालं आणि त्या तपासात कुठल्याही प्रकारचं म्हणजे अजून कुठल्याही प्रकारची प्रगती नसल्यामुळं गेली 12-13 दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे। आणि या उपोषण करत असताना आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ते विलास घुलेच्या पत्नीने परवा दिवशी 20% केलं, तरीही शासनाला त्याची जाग आली नाही। त्यामुळं काल बहुजन समाजाच्या वतीने काल भगवान प्रतिष्ठान या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमदार नारायणजी मुंडे होते, चंद्रकांत सानप होते, अशी अनेक मंडळी होती। ह्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून येत्या 21 तारखेला राज्यव्यापी मोर्चा बीड जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलं आहे। त्याचं ठिकाण आहे छत्रपती स्टेडियम, ते जिल्हाधिकारी कार्यालय। अशा प्रकारची काल घोषणा सगळ्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि सगळेजण स्वतःच्या खर्चाने स्वतः या बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक, लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीकडे अजूनही गांभीर्याने घ्यावं। जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करावी। त्यांना पोलीस बंदोबस्तचा विषय आहे, शासनाची काही मदतीचा विषय चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जर शासनाने विचार नाही केला तर येत्या 21 तारखेला 100% मोर्चा निघणार आणि लाखोच्या संख्येने निघणार। आणि हेही सांगतो की जे जे काही घडेल याला प्रशासन शासन जबाबदार असेल। मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतो। या प्रकरणात घुले कुटुंबियाचं उपोषण सुरू असतानाच विलास घुले यांच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर या प्रकरणातील आंदोलन आणखी तीव्र झालंय। या प्रकरणाचा तपास सध्या CID कडे आहे, मात्र तपासाला विलंब होत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियाकडून करण्यात येत आहे। विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी प्रशासनाकडून उपोषणाची अद्याप दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे। तसंच राजकीय दुश्मनीचा राग आपल्या भावावर काढण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। 12 दिवस झालं माझी आई, माझ्या भावाची पत्नी आणि मी या ठिकाणी उपोषण करतोय। प्रशासनाकडनं ठोस पावलं उचलली जात नाहीत, नुसते आश्वासन देत आहेत आणि आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून सांगतायत। असा ठोस आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही। आज आम्ही इतक्या स्टेपला आलो की काल इतके हाल झालेत माझे। काल चक्कर आल्यानंतर माझ्या पायानं पण मला चालता येत नाही। माझ्या काहीच कुठलं म्हणजे असं शरीराचा साथ देणं गेलंय मला। सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी तात्काळ कारवाई करावी आणि यांना सगळ्यांना अटक करावी।
माझ्या भावाच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका रमेश गुले यांनी घेतली. त्यामुळे आता 21 ऑगस्टच्या विराट मोर्चाकडे बीडसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विलास घोले हत्या प्रकरणात नेमकी पुढची कारवाई काय होते, आरोपींवर कारवाईची मागणी मान्य होते का आणि 21 ऑगस्टला मोर्चा किती मोठा होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.